कोकणात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आज फाल्गुन द्वितीय आहे आणि फाल्गुन पंचमीला कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी गावोगावी होळ्या उभ्या राहतात आणि ह्या होळ्या आणण्यासाठी ग्रामस्थ आपल्या ग्रामदेवतेला जो काही मानपान असेल ग्रामदेवतेचा जो मानपान करून होळी तोडण्यासाठी येतात। आज आपण आलोय परटवणे साई मंदिर येथील एक होळी उत्सव जो साजरा होतो तो होळी उत्सव कशा पद्धतीने साजरा होतो, होळी कशा पद्धतीने आणली जाते हे सुरुवातीपासून आपण आपल्याला दाखवणार आहोत। या ठिकाणी परटवणे येथील ग्रामस्थ आणि जे काही मानकरी असतील, खोत असतील, गावकरी असतील, ही सर्व मंडळी या ठिकाणी पाली या ठिकाणी आलेली आहेत आणि पाली येथून जवळजवळ 30-35 किलोमीटर अंतरावर जी काही होळी आहे ती होळी घेऊन जाणार आहेत। आणि आपल्यासोबत आहेत आपल्या या परटवणे गावचे खोत उमेश खंडकर। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नेमका कशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो आणि ह्या सणाचं काय नेमकं महत्त्व आहे ते सांगतील आपल्याला। दरवर्षीप्रमाणे वार्षिक ह्याच्याप्रमाणे पंचमीला होळी नेतात आणि आज इथनं पाली इथनं दराडेवाडीतून ही होळी तोडून परटवणे येथे नेणार आहोत आणि मंगळवारी पंचमीच्या दिवशी ती रात्री उभी राहणार आहे। असा हा सण साजरा केला जातो आणि तो 15 दिवस होतो, पौर्णिमेपर्यंत जातो। पौर्णिमेच्या दिवशी दररोज होम केला जातो संध्याकाळी आणि नंतर त्याची सांगता होते। पौर्णिमेला या उत्सवाची सांगत आहोत आपल्यासोबत आहेत गोपीचंद पाटोळे, परटवण्याचे ग्रामस्थ आहेत आणि गावकर देखील आहेत। साहेब काय सांगा? आज वर्षानुवर्षे ही पिढा चालू आहे होळीची आणि ती आम्ही सगळे मिळून ही होळी दरवर्षी सुटीचा वार असतो असं धरून या दृष्टिकोनातून सर्व मंडळी यावी आणि त्यांनी गोपाळांनी येऊन ही होळी नेतो। आता आज रविवार आलेला आहे म्हणून सगळे मंडळी सुटीचा वार आहे त्यामुळे घेऊन पंचमीला मंगळवारी आम्ही होळी संध्याकाळी काय टायमिंग असेल 9-10 वाजतानं त्यावेळेला उभी करतो आणि सगळे आनंदाने व्यवस्थितरित्या करून पौर्णिमेला संध्याकाळी रात्री अर्थात असं ती रात्री आम्ही तोडतो। पंचमीला मंगळवार आहे आणि तत्पूर्वी जो रविवार आला आहे हा रविवार सुटीचा वार जोडून आज या ठिकाणी होळी घ्यायला हे सगळे ग्रामस्थ आलेत। पंचमीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी ही होळी उभी राहणार आहे। रात्री जवळजवळ 9:30 ते 10 वाजता ही होळी उभी राहील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील शिमगोत्सवाला सुरुवात होणार आहे। कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।